नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील जे काही त्यालाच म्हणतात SEBC विद्यार्थ्यासाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क परिपूर्ती योजनेकरिता नॉन क्रिमी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातील आज एक जी-आर 29 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याच संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण म्हणजेच SEBC अधिनियम 2024 यानुसार अधिनियमान्वये राज्यात अंमलात आला असून यान्वये राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील व पदांवरील जे काही सरळ सेवांमधील नियुक्तीसाठी व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी 10% आरक्षण विहित करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भानुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमी प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच शासन निर्णयांद्वारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये किंवा तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी असलेली जे काही शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क परिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करावयाची अट रद्द केली असून त्याऐवजी नॉन क्रिमी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. या तरतुदीच्या धर्तीवर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही सदर तरतूद लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याच अनुषंगाने हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तो जी-आर म्हणजेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी असलेली जे काही शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क परिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करावयाची अट रद्द करण्यात येत असून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. म्हणजे या अगोदर जो काही उत्पन्नाचा दाखला देण्यात येत होता या योजनेसाठी, तो आता उत्पन्नाचा दाखला बंद करून त्याऐवजी आता नॉन क्रिमी प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं, ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.